तर आता काय पाहायचं आहे, प्रायमरी की आणि फॉरेन की. ठीक आहे. तर प्रायमरी की म्हणजे काय आणि फॉरेन की म्हणजे काय, तर हे बेसिकली काय आहेत की कन्स्ट्रेंट्स आहेत. सो ओके. तर कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय की आपण जो पण टेबल क्रिएट करतो त्याच्यामध्ये जे पण कॉलम्स असतील त्याच्यावरती एक रूल अप्लाय करतो किंवा त्याच्यामध्ये काय करतो, रिस्ट्रिक्शन देतो की कशा प्रकारे डेटा एंटर झाला पाहिजे. ठीक आहे. तर बेसिकली आपण बघूयात की प्रायमरी की म्हणजे काय. ठीक आहे. प्रायमरी कीचा पहिला पॉइंट काय की आपण जो पण प्रायमरी की कॉलम क्रिएट करतो त्याच्यामध्ये काय की युनिक रेकॉर्ड आपण इन्सर्ट करू शकतो, म्हणजेच डुप्लिकेट रेकॉर्ड आपण इन्सर्ट करू शकत नाही. त्यानंतर काय की आपण जी पण टेबल आहे त्याचा जो पण प्रायमरी की कॉलम आहे त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकत नाही. ठीक आहे. आणि एका टेबलमध्ये काय की एकच प्रायमरी की आपण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर हे बेसिकली आहेत प्रायमरी कीचे पॉईंट्स की कशा प्रकारे आपण प्रायमरी की क्रिएट करतो. आणि प्रायमरी की क्रिएट करण्यासाठी दोन वेज आहेत. पहिला वे आहे आपण डिझाइन थ्रू करू शकतो टेबल डेफिनेशन मध्ये, किंवा दुसरा वे काय आहे की आपण प्रायमरी की हा कीवर्ड जो आहे तो यूज करून आपण प्रायमरी की क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सेम फॉरेन की बद्दल पण आहे. फॉरेन की म्हणजे काय की आपण एक म्हणजे जो पण टेबल असतील दोन टेबल त्याच्यामध्ये रिलेशनशिप मेंटेन करतो किंवा रिलेशनशिप शो करतो. रिलेशनशिप म्हणजे काय की बेसिकली एका टेबलची प्रायमरी की ही दुसऱ्या टेबलची फॉरेन की म्हणून यूज केली जाते. कशी यूज केली जाते, आपण एका टेबलचा रेफरन्स दुसऱ्या टेबलच्या कॉलम मध्ये रेफरन्स म्हणून यूज करतो आणि त्याचा यूज करून आपण काय करतो, टेबलचे रिलेशनशिप शो करतो. फॉरेन की मध्ये काय आपण मल्टिपल फॉरेन की एका टेबलवरती अप्लाय करू शकतो आणि फॉरेन कीच्या कॉलम मध्ये आपण नल व्हॅल्यू पण इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. तर हा बेसिकली डिफरन्स आहे की आपण प्रायमरी की एकच एंटर करू शकतो आणि फॉरेन की मल्टिपल करू शकतो, किंवा प्रायमरी की मध्ये आपण नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकत नाही, फॉरेन की मध्ये आपण नल व्हॅल्यू इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. सो हे आपण काय करू शकतो, अशा प्रकारे फॉरेन की यूज करू शकतो. कसे, रेफरन्सेसचा कीवर्ड यूज करून आपण काय करणार आहेत, फॉरेन की डिफाईन करू शकतो. ठीक आहे. तर बेसिकली प्रायमरी की आणि फॉरेन की हे कन्स्ट्रेंट्स आहेत ज्याने आपण काय करतो, रूल्स आणि त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स अप्लाय करतो टेबलवरती. ठीक आहे. तर पहिले काय करतो, मी तुम्हाला डिझाइन थ्रू दाखवतो की कशा प्रकारे आपण एक प्रायमरी की इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. सपोज हा टेबल आहे माझ्याकडे आणि याच्यामध्ये युजर आयडी जो आहे हा एक माझा कॉलम आहे. ठीक आहे. याच्यावरती मला काय करायचंय, प्रायमरी की इन्सर्ट करायची. तर कशी करू शकतो मी, टेबलवरती राईट क्लिक करायचंय, डिझाईनला जायचंय. ठीक आहे. डिझाईनला गेल्यावरती तुम्हाला काय करायचंय, जो पण कॉलम तुम्हाला सिलेक्ट म्हणजे हे करायचं आहे, प्रायमरी की कन्स्ट्रक्ट ऍड करायचा आहे, त्यामध्ये काय करणार मी, राईट क्लिक करणार त्या कॉलमला आणि इथे दिसतंय सेट ऍज प्रायमरी की. ठीक आहे. जेव्हा मी याला सेट प्रायमरी की करेल, काय होईल, एक कीचा सिम्बॉल इथे दिसेल. ठीक आहे. इथे पहा की सिम्बॉल दिसतोय येलो कलर मध्ये. हा मिनिंग आहे की हा जो कॉलम दिसतोय युजर आयडी हा प्रायमरी की आहे. ठीक आहे. आता प्रायमरी की सेट करण्याच्या आधी काय होतं, इथं अलाउ नल टिक होतं. ठीक आहे. हा अनटिक झाला. म्हणजेच काय, आता अलाउ नल जे आहे आपल्याला इथे होऊ देत नाही, म्हणजे इथे आपण नल इन्सर्ट करू शकत नाही. ठीक आहे. तर हा एक पॉइंट की आपण प्रायमरी की कशा प्रकारे सेट केली. ठीक आहे. तर हे होतं प्रायमरी की आपण डिझाइन थ्रू कशी सेट करतो. त्यानंतर काय की आपण कोड थ्रू कशी सेट करू शकतो. ठीक आहे. मी काय करतो, एक दोन टेबल क्रिएट करतो. एक डिपार्टमेंटसाठी असेल आणि एक एम्प्लॉय असेल. ठीक आहे. तर मी पहिले डिपार्टमेंटचा एक टेबल क्रिएट करून घेतो. त्याच्यामध्ये डिपार्टमेंट आयडी हा माझा प्रायमरी की असेल. ठीक आहे. सो काय, क्रिएट टेबल, टेबलचं नेम काय माझा, डिपार्टमेंट मास्टर. डिपार्टमेंट मास्टर. ठीक आहे. याच्यामध्ये मी काय करतो, दोन कॉलम ऍड करून घेतो. फर्स्ट कॉलम असेल माझा डिपार्टमेंट म्हणजे डीईपीटी आयडी, तो असेल इंटिजर टाईपचा. ठीक आहे. आता याच्यानंतर काय की आपल्याला प्रायमरी की हा कीवर्ड यूज करायचा आहे. ठीक आहे. मी काय करतो, प्रायमरी की हा कीवर्ड इथे यूज करतो. ठीक आहे. याचा मिनिंग काय झाला की आपला जो पण डिपार्टमेंट आहे तो प्रायमरी की असणार आहे. ठीक आहे. डिपार्टमेंट आयडी माझा प्रायमरी की आहे आणि यानंतर काय करतो, मी डिपार्टमेंट नेम देतो, डीईपीटी नेम. हा असेल माझा वर्कर टाईपचा. ओके. आणि याला सेट करतो मी 100 साईज. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय केलं, मी एक टेबल क्रिएट केला, डिपार्टमेंट मास्टर, त्याच्यामध्ये दोन कॉलम ऍड केले, डिपार्टमेंट आयडी, डिपार्टमेंट. ठीक आहे. डिपार्टमेंट आयडी समोर काय केलं मी, प्रायमरी की हा कीवर्ड यूज केला. ठीक आहे. आता याला मी एक्झिक्यूट करतो. आता इथे पहा
मी काय करतो, टेबलला राईट क्लिक करतो आणि रिफ्रेश करतो. आपल्याला तो टेबल ऍड झाला, डिपार्टमेंट मास्टर. त्याला आपण काय करूयात, एक्सपांड करूयात. कॉलम्सला पण एक्सपांड करतो मी. इथे पहा, डिपार्टमेंट आयडी जो आहे, DEPT आयडी, त्याच्यासमोर की दिसते. ठीक आहे, याचाच मिनिंग आहे की ही प्रायमरी की आहे. इथे दिसते पहा PK, म्हणजेच प्रायमरी की. ठीक आहे, आणि इथे नॉट नल. ठीक आहे, हे कन्स्टंटचा टाईप आहे, नॉट नल. ठीक आहे, तर नॉट नल म्हणजे काय, नल इन्सर्ट होऊ शकत नाही. ठीक आहे, तर दुसरा टेबल काय क्रिएट करतो मी फॉरेन की साठी. तर फॉरेन की कशी आपण क्रिएट करू शकतो हे दाखवतो मी. ठीक आहे, क्रिएट टेबलचं नाव आहे आपलं एम्प्लॉय मास्टर. ठीक आहे, तर एम्प्लॉय मास्टर मध्ये मी काय करतो, एक एम्प्लॉय आयडीचा कॉलम असेल, EMP आयडी, तो असेल इंटीजर. ठीक आहे, हा पण काय करतो मी सेट प्रायमरी की. ओके, प्रायमरी की सेट केलं. त्यानंतर काय करतो मी EMP नेम. ठीक आहे, EMP नेम असेल माझं वर्कॅर. आता वर्कॅर याला साईज देतो मी 100. ठीक आहे, त्यानंतर काय करतो मी, काही मल्टिपल कॉलम्स मी ऍड करून घेतो. सॅलरी ते असेल माझं इंटीजर टाईपचा. त्यानंतर मी ऍड करतो ईमेल आयडी, तो असेल माझा वर्कॅर 500. त्यानंतर मी ऍड करतो ऍड्रेस. ठीक आहे, ADDR. याची साईज असेल सपोज, म्हणजे वर्कॅर साईज ठेवतो मी 1000. त्यानंतर DEPT आयडी. ठीक आहे, DEPT आयडी. ओके, आता मला काय करायचंय, हा जो डिपार्टमेंट आयडी आहे माझा एम्प्लॉय मास्टरचा. ठीक आहे, याला काय करायचंय, ह्या टेबलचा रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे डिपार्टमेंट मास्टरचा डिपार्टमेंट आयडी ह्या कॉलमचा रेफरन्स ह्या आपल्या एम्प्लॉय मास्टरचा जो टेबल आहे त्याचा डिपार्टमेंट आयडीला रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे, मी काय करतो, इंटीजर टाईपचा हा सेट करतो. आता जेवढी ही स्क्रिप्ट आहे याच्यानुसार काय, हा डिपार्टमेंट आयडी आपल्याकडे आहे, पण अजून तरी याचा प्रायमरी की म्हणून यूज झालेला नाहीये. ठीक आहे, तर ती कशी सेट करणार प्रायमरी की आपण, यासाठी आपण रेफरन्सेस हा कीवर्ड यूज करतो. रेफरन्सेस. ठीक आहे, रेफरन्सेस कीवर्ड यूज केला मी. त्यानंतर काय की आपल्याला काय करायचंय, कुठला टेबलचा रेफरन्स द्यायचा. ठीक आहे, म्हणजे काय, कॉलमचं नेम, डेटा टाईप. त्यानंतर काय केलंय, रेफरन्सेस कीवर्ड. त्यानंतर काय करायचं मला, टेबलचं नाव, जे आपण टेबलचा आपल्याला रेफरन्स द्यायचा आहे. ठीक आहे, तर तो टेबल आहे आपला डिपार्टमेंट मास्टर. त्यानंतर काय करायचं, डिपार्टमेंट मास्टर मध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये काय करायचं, ज्या टेबलच्या कॉलमचा रेफरन्स द्यायचा आहे तो कॉलम आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, मी काय करतो, डिपार्टमेंट आयडी इथे कॉपी करून घेतो. ठीक आहे, तर याचा मिनिंग काय झाला की आपला जो एम्प्लॉय मास्टरचा डिपार्टमेंट आयडी आहे याला काय झालंय, डिपार्टमेंट मास्टरचा डिपार्टमेंट आयडीचा रेफरन्स ऍड झालाय. ठीक आहे, तर आणखी एक इथे पॉईंट आहे की हे दोन कॉलम मी सेम टाकले. ठीक आहे, आता सेम टाकले याचा अर्थ असा नाही की सेम टाकावे लागतात. बेसिकली आपण काय करू शकतो, आपल्या जसं नाव पाहिजे आपल्या टेबलमध्ये मी त्यानुसार नाव देऊ शकतो. आणि काय करायचंय, आपल्याला जे पण डिपार्टमेंट आयडीचं नाव आहे ते फक्त मला मॅच करायचं. ठीक आहे, म्हणजे हे कंपल्सरी मॅच झालं पाहिजे. हे नो मॅटर तुम्ही कशा प्रकारचं नाव टाकताय. ठीक आहे, मी काय केलं, आता डिपार्टमेंट अंडरस्कोर आयडी केलंय इंटीजर टाईपचा, आणि त्याला रेफरन्स दिलाय डिपार्टमेंट मास्टरच्या डिपार्टमेंट आयडीचा. ठीक आहे, याला एक्झिक्यूट करतो मी. ठीक आहे, एक्झिक्यूट झालंय. आता काय करूयात, आपण पुन्हा टेबल रिफ्रेश करून घेऊ. इथे पहा एम्प्लॉय मास्टरचा टेबल आलाय, त्याला मी एक्सपांड करतो. इथे पहा या की मध्ये आणि या की मध्ये डिफरन्स दिसतोय. प्लस तुम्हाला काय होतंय, इथे डिपार्टमेंट आयडी ब्रॅकेटमध्ये FK दिसतंय. ठीक आहे, FK म्हणजे काय, फॉरेन की, इंटीजर टाईपचा आहे, आणि तिथे नल अलाउ आहे, म्हणजे नल दिसतंय ते म्हणजे नल अलाउ आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण, फॉरेन की म्हणजे डिक्लेअर करू शकतो. त्यानंतर काय डिझाईन मध्ये आपण कसं पाहू शकतो की फॉरेन की आहे किंवा नाही. ठीक आहे, मी डिझाईनला जातो. आता माझा डिपार्टमेंट आयडी जो आहे हा माझा फॉरेन की आहे. ठीक आहे, याला कसं पाहू शकतो मी, राईट क्लिक करून रिलेशनशिपचा जो इथे ऑप्शन आहे याच्यामध्ये काय करायचं, क्लिक करायचं. ठीक आहे, इथे पहा तुम्हाला इथे दिसेल की फॉरेन की आहे किंवा नाही. ठीक आहे, त्यात पूर्ण डिटेलमध्ये जर पाहायचं असेल की कुठल्या कॉलमची फॉरेन की इथे यूज झालेली आहे. ठीक आहे, तर टेबल अँड कॉलम स्पेसिफिकेशन मध्ये तुम्हाला काय करायचं, त्याला एक्सपांड करायचंय.
इथे तुम्हाला दिसेल की कुठल्या कॉलम वरती फॉरेन की अप्लाय तेव्हा फॉरेन की कॉलम आपला एम्प्लॉय मास्टरचा डिपार्टमेंट अंडरस्कोर आयडी हा कॉलम दिसतोय. ठीक आहे. त्यानंतर प्रायमरी की कशावरती आहे म्हणजे प्रायमरी कीचा टेबल कोणता आहे. ठीक आहे. प्रायमरी कीचा टेबल आहे डिपार्टमेंट मास्टर. त्यानंतर प्रायमरी कीचा कॉलम कोणता आहे डिपार्टमेंट मास्टर मधला डिपार्टमेंट आयडी. ठीक आहे. तर अशा प्रकारे काय करू शकतो आपण फॉरेन की डिझाईन थ्रू पण पाहू शकतो किंवा इथून पण आपण सेट करू शकतो. जर मी सेट नसेल केलेली तर काय करायचंय ऍड करायचंय. ऍडवर क्लिक करून मला प्रायमरी फॉरेन की सेट करता येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण फॉरेन की आणि प्रायमरी की सेट करू शकतो. ठीक आहे.